हॅलो रघु रघु नाही तर मग कोण आहे? हा रामू वॉटेवर प्लीज गेट मी अ ब्लॅक कॉफी. अरे ब्लॅक कॉफी आण आणि साखर नको त्यात. कोण आले? कोणाच्या पोरावर हात उगारतेस तू? हा? आणि कोणाच्या चटणीला नाव ठेवतेस ग तू? माझ्या चटणीला नाही, गॉड काय डेंजर होती ती वडापाव आली. बरं झालं यार मी सटकले. बिचाऱ्या ईशाला खूप मार पडला यार. राधिकाचं जे काही दात काढून हसत होती ना असं वाटत होतं मारावं तिला धरून. मॅडम मे आय कम इन मॅडम. सॉरी सॉरी मॅडम. मे आय कम इन मॅडम. येस कम इन. ओके मॅडम. मॅडम हाऊ वॉज युअर डे मॅडम? व्हॉट? हो आपण कामाचं बोलूया. हे ना आज सकाळी जी नाही मॅडम त्याच्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट काम म्हणजे डू यू वॉन्ट एनिथिंग? सॉरी म्हणजे डू यू वॉन्ट एनिथिंग? आय कॅन ऑर्डर सम पिझ्झा और बर्गर फॉर यू और फॉर अ चेंज वडापाव. नाही वडापाव नको. मी नाही खात वडापाव. का काय झालं? वडापावचं नाव ऐकून तुम्ही दचकलात का? काही नाही. अच्छा मग तुमची काय सेवा करू मी? हा नवीन ऑनलाईन शॉपिंग साइट्स विषयी मी काही डिटेल्स काढू का? आनंद उगाच शहाणपणा नको ना करू. तू कामाचं बोलायला आलायस तेवढं बोल आणि जा ना बाबा. हो ऍक्च्युली मी तुमच्या कामाचंच बोलत होतो पण ठीक आहे. हे ना आज सकाळी जी मीटिंग झाली आपण बाहेर बोललो त्याचे मिनिट्स तुम्ही वाचा आणि वाचून तुमचं मौल्यवान सल्ला द्या. ओके ठीक आहे. काय तू इथेच थांबणार आहेस का? हो मी वाचून कळवते ना, जा ना. हो नाही मॅडम मी इथेच उभा राहतो. काय ना आपलं डिसिजन पेंडिंग आहे. आता क्लायंटनी गुरु सरांना पण फोन केलं होतं म्हणजे जर आजच कळवलं तर खूप बरं होईल. हा मग मी सांगते ना पण मला गॅरीशी पण बोलावं लागेल ना. जा तू. हो मी इथेच उभा राहतो. तुम्ही बोला ना गॅरी सरशी. म्हणजे काय ना एकच तास शिल्लक आहे आणि जर एका तासात आम्हाला उत्तर नाही दिलं ना तर खूप नुकसान होईल आपलं. आनंद प्लीज गो. ठीक आहे. यू आर द बॉस मॅडम म्हणजे बघा तुम्ही. थँक्यू गो. पण ते वाचा. And if you need help, प्लीज गो. हो हो हो. गो या. अरे एवढी मोठी फाईल कोण वाचणार आहे? गॅरीलाच फोन करते. चल ना. अहो मी आता पानं वाढायलाच घेते. मी पटकन जेवून घ्या. आज मला खूप काम आहे. तुला घातलं काम डबा तर राधिका करणार आहे. तो उद्या लेकीचं कौतुक दिसतंय. मी एवढी मेहनत करते ते नाही दिसत आहे. अहो डबे ती उद्या बनवणार आहे. तयारी तर आजच करायला लागेल ना. आणि ती काय राधिका एकटी करेल? अरे एकटी नाही करणार. मी आपली गंमत करत होतो. काय बऱ्याच दिवसात आपल्याला निवांत वेळ मिळाला नाही ना म्हणून ग. बरी मंडळी गेली कुठे सगळी? अहो शिरीष गेलाय मंडईत भाजी आणायला आणि राधिका गेली आहे अथर्वला घेऊन स्पीच थेरपिस्ट कडे. बर ठीक आहे. येतच असेल आता एवढ्यात. होय आलीच. आले ना. आले आले या या या. चल राधिके चल पटकन जेवायला बस बघू. अजिबात वेळ लावायचा नाही. आज नानीला खूप काम आहेत. काय तुम्ही पण? जेवायला मिळालं नाही तर मी जबाबदार नाही म्हणून आपलं म्हटलं.
बरं राधिका, काय म्हणाले ग थेरपिस्ट? काही नाही, आज पहिलीच भेट होती. पहिली भेट तर चांगली झाली. म्हणजे अथर्व पण बोलला त्यांच्याशी, आणि ते सारखे अथर्वला काही ना काहीतरी प्रश्न विचारत होते. जजमेंट घेतात ते. काय काय म्हणाले का डॉक्टर? काही नाही, ते म्हणाले होऊन जाईल. रोज त्याच्याशी बोललं ना तर सगळं नीट होईल. आणि ते काय, ते त्यांच्या ऍक्टिव्हिटीज पण घेत होते, रोज अशा करायच्या म्हणाले. आणि ते नानाजी काहीतरी म्हणतात त्याला, वोकल ऍक्टिव्हिटी, मराठीत त्याला आवाजाची कार्यशाळा असं म्हणतात. आमच्या वेळेला लहानपणी खूप क्लासेस होते असे. ते श्लोक म्हणायला लावायचे. हाव का? आता कुठे असतात असले क्लासेस? पण नानीजी, आता मात्र अथर्वला रोज त्या क्लासला न्यावं लागेल हं? अगं बाई, किती वाजता? 4 वाजता. म्हणजे तो शाळेत येईल, जरा आराम करेल, मग 4 वाजता त्याला त्या क्लासला सोडायचं, आणि संध्याकाळी रेवतीकडे अभ्यासाला. शिवाय मी सुद्धा रोज त्याचं वाचन घेणारच. अहो, किती काय काय करायला लावणार आपण, दमून जाईल पोर. काही दमत बिमत नाही. पण तू मध्ये पडू नकोस. शिस्त म्हणजे शिस्त. काय, मुलांचा सगळा दिनक्रम पार पडलाच पाहिजे. बरं बाई, तुम्हाला जे हवं ते करा, फक्त त्याला खेळायला थोडा वेळ मोकळा ठेवा म्हणजे झालं. ते बघतो मी. चल चल, तू जेवायला वाढ. काय खूप काम आहेत ना तुला. नानाजी, नानीजी बघा ना, आता आधीच आपल्याला काही काम कमी आहेत का? आता आपल्या कामाचा बाप एवढा वाढलाय, आता अथर्वला तिथे सोडायचं आणायचं कसं काय जमणार आहे? मला तर टेन्शनच येऊन राहिलं. अरे कसले टेन्शन? तुम्ही बायका नाही एखाद्या बारीक गोष्टीचा फार भाऊ करता बुवा. हे बघ, मी आणि महाजनी चालायला जातो की नाही, मग त्याच्या क्लासच्या वेळेत आम्ही आमचं फिरायचं टाइम टेबल जमवतो. त्याला घेऊन जायचं, तिकडे क्लासला सोडायचं, मग आम्ही फिरायचं, आणि मग येताना त्याला घेऊन यायचं. आहे काय नाही काय मग झालं तर. पाहिलंच ना राधिका, दुधापेक्षा दुधावरची साय जास्त प्रिय आहे. हेच एखादं काम जर मी सांगितलं असतं ना, तर झालं असतं का बघ. मग कळलं, कोणाच्या पोटात दुखतं कळलं. वाले, हा बघ, हा पण वेळ झाला. हा. मिळाली का रे सगळी भाजी? हो. अहो, नानीजी दादरच्या मंडईतून आणली. तिथे होलसेल मध्ये स्वस्त मिळते ना, मग एकदम आठवडाभराचा जिन्नस घेऊन आलो. वा. बरं झालं. हात पाय धुवून घे, जेवायलाच बसा आता दोघं. चल ग. हो नानीजी, तुम्ही दोघं नसता आता माझं काय झालं असतं कुणास ठाऊक. अगं, देव एका हाताने घेतो पण 4 हाताने देतो. खरंय तुमचं. आता आनंद भाऊजीन जेन ते दोघंही माझ्या कामासाठी खूप प्रयत्न करतायत. आता हे सगळं त्या शन्याला कळायला नको म्हणजे झालं. नाही तर 4 घास सुखाचे खाऊ द्यायची नाही ती. उगाच आनंद भाऊजींना त्रास त्याचा. अगं, तिला दुसरं येतंय काय? ऑफिस मध्ये ती हेच करत असणार. आणि मला खात्री आहे ती काही ऑफिस मध्ये फार दिवस टिकणार नाहीये आता.